सर्वांनी त्यांच्या शाळेच्या गजरात स्वागत करायचं आहे आणि आपल्या महिलांवर यांनी त्यांचा अवसान करायचा आहे. कोकणाची विसर्जन करत आहे त्याने तुम्ही पुढे कोणाकडे गणपतीला पुष्प होते पुष्पार्पण वाडीतील अध्यक्ष यांनी दीपप्रज्वलन करायचं आहे. उपाध्यक्ष राजू पोस्टरे आपल्या कुंभारवाडी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प करत आहेत. तसेच कुंभारवाडी सेक्रेटरी प्रवीण पंदिरकर तसेच या मंडणगड तालुक्यातील शिक्षक प्रतिनिधी करवडे सर तसेच रेणुकर सर यांनी पुढे यायचं आहे. आपल्या वाडीतील महिला अध्यक्ष जयश्री गोपनाथ मंडळातील प्राप्त मॅडम आदरणीय आपले शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ आणि मित्रमंडळी, आज श्री अनंत कोकणात गुरुजी यांचा 50वा वाढदिवसानिमित्त त्यांना ते सन्मान सोहळा या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. तरी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत. आणि खरोखर एक असे ध्येय गुरुजी झाले की त्यांचे आज या ठिकाणी खरोखर सन्मान करताना खूप मोठा एक आम्हाला अभिमान वाटत आहे की या पाटीलवाडीमधून एक शिक्षक असे ज्या ज्या ठिकाणी आपले शिक्षक जात आहेत, ज्या ज्या ठिकाणी ते जातात तर त्या त्या ठिकाणी एक आपलं नाव, एक त्या शाळेचं नाव खरोखर एक मोठ्या नावारूपाला येत आहे. आणि आता इथे सर्वप्रथम एक शिक्षक वर्गासाठी एकतर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि यासाठी कारण का अनेक विद्यार्थी येत असतात, अनेक विद्यार्थी निघून जात असतात.
अनेक बॅचेस जात असतात, त्यांच्या आयुष्यामध्ये रंग भरण्याचं काम हे एक शिक्षक वर्ग करत असतात. धन्यवाद सगळ्या शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद बोलतो. आणि या ठिकाणी आज आलेले आपले सगळे शिक्षक वर्ग असतील, आज सरांचे प्रेमी जेवढे या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्यांना आज प्रत्येक या ठिकाणी सरांबद्दलचे अनुभव काय असतील ते आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. यानंतर मी पुढील आदरणीय कोकणात गुरुजी यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आज या प्रेरणादायी सन्मान सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित राहणार. आदरणीय व्यासपीठ आणि सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवर म्हणजे आज गुरुजींचं कार्य एवढं महान आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी एक विद्यार्थ्यांनी प्रत्येकाला सहकार्य केलेलं आहे. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित जे मान्यवर आहे त्यांचे मी स्वागत व्यवस्थापकांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करा. सर्वप्रथम मी मंडणगड तालुक्याचे उमेद अभियान बचत गट अध्यक्ष सन्माननीय सावटे मॅडम यांचं स्वागत व्यवस्थापक मंडळाचे सदस्य श्री विनोद कोकणात करतील त्यांना विनंती करतो. विनोद कोकणात यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करा. तसेच सरांचे सहकारी व ज्येष्ठ शिक्षक आमचे मार्गदर्शक श्री संतोष करावळे सर यांचं स्वागत किरण कुमार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच सरांचे सहकारी शिक्षक नेते श्री राजेंद्र सर यांचं स्वागत राजू पुष्पोली करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच सरांचे सहकारी व अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सचिव सन्माननीय श्री नरेश गुरे सर यांचं स्वागत किरण कोकणात करतील अशी मी त्यांना विनंती करतो. शाल श्रीफळ या व्यासपीठावर विराजमान ज्याने मला घडवलंय असं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक नोकरीच्या सुरुवातीच्या काळात ज्यांचं सहकार्य लाभलं ते सन्माननीय सोनू मालक त्यांना यांचा सन्मान करावा असं मी मुंबईच्या अध्यक्षांना विनंती करतो की आमचे मेवणे आणि कुंभारवाडीचे सन्माननीय अध्यक्ष राज पंदिरकर यांचा यथोचित आपण सन्मान करावा. त्यांनी नोकरीनंतर मला मोलाचं योगदान दिलं, सहकार्य केलं असं आमचे कुटुंबस्थून आणि आधारपड ज्योती पंदिरकर यांचा यथोचित सन्मान आपल्या आयोजकांनी करावा असं मी आपल्याला विनंती करेन. त्याचप्रमाणे सोनवडीचे सन्माननीय अध्यक्ष नगरकर यांचा यथोचित आपण सन्मान करावा.
त्याचप्रमाणे माझे स्नेही वर्गमित्र सन्मान्य राजेशजी पारे की ज्यांनी माझं पूर्ण आयुष्य जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, असे इलेक्ट्रॉनिकचे मालक सन्मान्य राजेश पारेख यांचा यथोचित सन्मान आपण करावा. यानंतर खऱ्या अर्थाने जे माझ्या प्रेमापोटी स्वयं खर्चाने अगदी 250 किलोमीटरचं अंतर पार करून आज कळल्यानंतर एका दिवसात नियोजन करून धडपड करत इथे आले असे सर्व हॉस्पिटलचे आमचे मान्यवर प्रत्येक विभागात ते काम करत आहेत. असे साईन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणारे आणि मला सहकार्य करणारे आरोग्याच्या बाबतीमध्ये विठ्ठलजी शिकवण यांचा गेली कित्येक वर्ष ते या साईन हॉस्पिटलमध्ये आरोग्य सेवा बजावत आहेत. त्यांचा सन्मान चिन्ह आणि शाल देऊन सत्कार करावा असं मुंबई मंडळाच्या अध्यक्षांना मी विनंती करेन. सन्माननीय विठ्ठलजी शिकवण. माध्यमातून अतिशय मोलाचे योगदान मानवी फाउंडेशन प्रत्येक रुग्णाला सेवा देण्यासाठी तत्पर असते असं सन्माननीय विठ्ठलजी शिकवण यांचा सन्मान होतो. यानंतर माझ्यावर भरभरून प्रेम करणारे गुहागरचे रहिवासी आणि भाटिया हॉस्पिटलचे टेक्निशियन सन्माननीय काशीनाथजी पाष्टे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. अतिशय सुंदर योगदान आपण आरोग्याच्या माध्यमातून मला आणि माझ्या रुग्णांना आपण दिलेलं आहे. प्रत्येक शब्द आपण एका हिऱ्यासारखा छळता आणि सहकार्य करता. आजही 250 किलोमीटरचा अंतर पार करून आपण इथे आला. आपल्या मनापासून आभार आणि धन्यवाद. माध्यमातून माझ्या हॉस्पिटलमध्ये अतिशय सुंदर योगदान देतात सर्व रुग्णांना. यानंतर मित्रांनो या व्यक्तीबद्दल बोलावं थोडं कमी आहे परंतु आता तेवढा वेळ नाही. महेश बोरदे निगडी शाळेचा विद्यार्थी. मी त्यांना शिकवलं की मला आठवत नाही पण मी त्यांचा गुरु कधी झालोय मलाही कळलं नाही. एका संवादात त्याने आपलं मन जिंकलं. असं प्रत्येक तरुणाला करिअरच्या माध्यमातून गायडन्स करणारे मायबाप फाउंडेशनचे ते सदस्य आहेत. मात्र मनापासून माझ्या भरपूर प्रेम करणारे महेश बोरदे चांगले विद्यार्थी आहेत. माझा विद्यार्थी आहे. निगडी शाळेमध्ये आज सकाळी आल्यापासून त्यांनी आलेल्याच लोकांची सेवा करत माझं घर सांभाळले सकाळपासून 10 मिनिटांमध्ये. असे आमचे महेशजी बोरदे वेड्यासारखं प्रेम माझ्यावर करतात. आपलं मनापासून आभार आणि धन्यवाद. यानंतर मित्रांनो केवळ 1-2 भेटीतच आमची ओळख झाली. एका सेवेच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून फारशी ओळख नाही फारसा परिचय नाही मात्र समाजसेवेला त्यांनी वाहून घेतलंय. अशा विशाखा खेडेकर मॅडम सतत कोणत्याही हॉस्पिटलला सेवा द्यायची वेळ आली तर त्या कार्यरत असतात, तत्पर असतात. समाजसेविका म्हणून त्या मुंबई विभागात प्रसिद्ध आहेत. अशा विशाखा खेडेकरांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. मी आपल्या आयोजकांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा. मी ग्रामीण अध्यक्ष दत्तरामजी भिलांना विनंती करेन की विशाखा खेडेकर मॅडम आणि सविता साप्तेवांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करा. आपण ट्रॉफी द्या आणि मॅडम आपण शाल द्या. त्यांचे मिस्टर वसंत खेडेकर हे त्यांच्या समितीत उपस्थित आहेत. मी आजच त्यांना पाहतोय आणि विशाखा खेडेकर मॅडमला जवळून मी आजच वाटतोय की एका यानंतर असं व्यक्तिमत्व आहे आपल्या सगळ्या समोर उपस्थित नौतरवणचे रहिवासी
सन्माननीय संतोषजी पोस्टुरे त्यांनी शाळेलाही मला लॅपटॉप दिलेला आहे आणि कोणत्याही हॉस्पिटलला अगदी ठाण्याला उपस्थित असले, डहाणूला असले तरी फोन केला की अर्ध्या पाऊण तासात 1 तासामध्ये ते हॉस्पिटलला पोहोचतात. मागचे आमचे संचालक अशोकजी मळेकर दापोलीचे संचालक आहेत, यांच्या बायकाला सेवा देण्यासाठी ते ठाण्यातून 1 तासामध्ये आपलं काम बाजूला सोडून तरी येऊन त्याला सेवा दिलेली होती. असे आमचे संतोषजी पोस्टुरे फार मनापासून प्रेम माझ्यावर करतात. माझा शब्द अगदी एका हिरासारखा झेलतात असे आमचे संतोषजी पोस्टुरे आता येतो ते सन्मान. मी विजय बंधूंकडे विनंती करेन की आपण त्याचा सन्मान करा. वाढदिवस गोल्डन जुबली आणि हा 50वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांना भाग्य लागते. त्यांचा पुनर्जन्म आहे आणि त्याचा साक्षीदार मी आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये त्यांची एवढी परिस्थिती भयानक होती की त्यांची शाश्वती नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पत्नी यांनी त्यांना धीर दिला आणि आमच्यासारखे मित्र आम्ही त्यांच्या सोबत कायम होतो. आणि आज ते आपल्याला या 50व्या वाढदिवसासाठी हे खरोखरच ईश्वराने त्यांना पुनर्जन्म दिलेला आहे. त्याचा साक्षीदार मी स्वतः आहे. कारण त्यांचं कार्य चांगलं आहे. कारण त्यांनी खडतर जीवन या लहानपणापासून भोगलेले आहेत. त्यांची परिस्थिती आम्हाला ते सांगतात तेव्हा कळते की त्यांचे आई वडील लहानपणीच ते त्यांना सोडून गेले आणि अशा खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी आज या त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कारण कोकण सरांचा परिचय हा आम्हाला आमच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आम्ही असताना आम्हाला आला. त्यानंतर आमची एक दोस्ती, एक जीवलग मित्र ते झाले. आम्ही अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही अनेक ठिकाणी एकत्र असतो आणि ज्या वेळेला त्यांच्यावर तो प्रसंग आला तेव्हा त्यांनी मला फोन केला. त्यांच्या पत्नीने की अशी परिस्थिती आहे, माझा काही ताप उतरत नाही, मला ऍडमिट व्हावं लागेल किंवा मला पुढे घेऊन जा माझ्या गाडीतून. मी त्यांना कशाचा विचार न करता माझ्या गाडीतून आम्ही दोघे तिघे जण दापोलीत गेलो आणि दापोलीत गेल्यानंतर त्यांना सांगितलं की असे पॉझिटिव्ह आहे, RT-PCR त्यांचा पॉझिटिव्ह आला आणि त्यांना AKV मध्ये त्यांना एक रात्र ठेवलं. तिथून फोन आला रात्री 12 वाजता, सर मी इथे काही जगू शकणार नाही, मला इथून पुढे हलवा. त्यानंतर आमचे दापोलीचे मित्र आम्ही घाटा हॉस्पिटलला त्यांना दुसऱ्या दिवशी ऍडमिट केलं आणि तिथे त्यांनी खूप चांगल्या प्रकारची त्या डॉक्टरांनी सुद्धा साथ दिली आणि त्या मोठ्या अशा भयंकर अशा या आजारातून ते चांगले सही सलामत झाले. आम्ही 4-4 दिवसांत त्यांना भेटायला जात होतो. कोरोनासारखी अशी परिस्थिती होती की बाजूला माणूस उभा राहत नव्हता, परंतु अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना धीर दिला, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. अशी जी एक परिस्थिती. त्याप्रमाणे दुसरे त्यांच्या शाळेतले दुसरे शिक्षक त्यांनाही असाच कोरोनाग्रस्त झाले. रात्री 12:30 वाजता फोन आला. मी माझी गाडी घेतली, त्यांना मोर्या कोविड सेंटरमध्ये ऍडमिट केलं. बरोबर मित्रांनो, आज त्यांच्यासोबत मी वावरलो, त्यांच्यासोबत मी बसलो, त्यांच्यासोबत बिछाण्यावरती राहिलो, परंतु मला कोरोना झाला नाही. कारण आपली इम्युनिटी पॉवर चांगली असायला पाहिजे, घाबरता कामा नये. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनाही आम्ही बरं करून त्यांच्या गावाला पाठवलं. ते त्यांचेच सहकारी शिक्षक, त्यांच्या शाळेतील शिक्षक होते. अशा अनेक उदाहरणं आहेत की त्या ठिकाणी कोकणात सरांचा फोन आला आणि कोकणात सर बोलल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी धावून जात होतो. अशा कोकणात सरांचं काम आज ज्या त्या शाळेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे ते खरोखरच तिथले विद्यार्थी त्यांचं नाव घेतात की अशा प्रकारचे शिक्षक हीच त्यांचा सन्मान आहे. की ज्या वेळेला एखादा विद्यार्थी आपल्या शिक्षकांचं नाव घेतो की मी चांगल्या हुद्द्यावरती पोहोचलो, मी चांगल्या कामामध्ये आहे, ते कोणामुळे तर या शिक्षकांमुळे, हीच ती तो सन्मान आहे. दुसरा कुठला सन्मान शिक्षकांना नसतो.
इथे विद्यार्थी त्या शिक्षकाचं कार्य बघून त्यांना तो सन्मान देत असतात. तशाच प्रकारे आज त्यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या शाळेमध्ये काम केलं आहे त्या त्या ठिकाणचे विद्यार्थी सहज बोलून जातात की कोकणात सरांसारखी गोष्टी आम्हाला पुन्हा लाभले पाहिजे. तर अशा प्रकारचं त्याचं उत्तुंग असं काम या शिक्षण क्षेत्रामध्ये केलं आहे. तसेच शिक्षण आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये असतं. तुमच्या गावामध्ये त्यांनी चांगलं काम कधी आम्ही विचारलं कुठे आम्ही बंदिरीत आहे, बंदिरीची माणसं माझ्या तहसीलमध्ये आली आहेत, त्यांच्या मी कामासाठी आहे. अशा अनेक त्यांनी या ठिकाणी आपल्या गावाकडे सुद्धा लक्ष देत आहेत. अशा या कोकणात गुरुजींना खूप खूप या 50व्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्या तिडे केंद्राचा केंद्र प्रमुख या नात्याने माझ्या कुंबळे गावाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने मी या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ईश्वरावर अशी प्रार्थना करतो की ना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्याचा एक छोटा सत्कार करणार आहोत. तो त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. शिक्षक संघ सन्मान करताना पाटीलवाडी ग्रामसंघाचे वरिष्ठ सदस्य सन्माननीय गोविंदजी कुसुळे 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आपण वेळेचं भान ठेवता पुढील कार्यक्रम करून घेऊ. गोविंदजी कुसुळे इकडे बघा सर, जरा माझ्या इकडे बघा सर. सर्व महावीराला कोकणात 50 वर्ष या निमित्ताने आज या ठिकाणी मला उभा राहायला मिळाला. लहानाचा मोठा झाला आजपर्यंत उभा राहिलेला आहे. परंतु गुरुजींच्या आशीर्वादाने आज उभा राहिला आणि 2 शब्द बोलायला मिळाली याची मी हे करतो. आज आनंद गुरुजींची ट्रेक आहे हे आहे आणि जे जे गावासाठी केलेलं आहे तेवढं कौतुक त्यांचं कारण तेवढं थोडंच आहे. वीजपासून आज मुंबईपर्यंत लहान दोन मंडळाला घेऊन सर्वांना एकत्र करून आज सर्व गावाचा कार्यक्रम असो कुठलाही कार्यक्रम असो मुंबई कार्यक्रम असो त्यांच्या हाताचा काम मुंबईवरनं गावी पोहोचत असेल आजपर्यंत त्यांनी सर्व काम केलं. आणि या माझ्या सांगण्याप्रमाणे आज गुरुजींना 50 वर्ष झाले. परंतु ज्या वेळेला 5-6 वर्षाचे होते आणि ते मुंबईला गेले त्यांच्या आई बरोबर त्यावेळेला गुरुजी आम्हाला घाबरत होते. कारण का आम्ही ड्रेस घालून कम्प्युटर ड्रेस घालून जायचा. आईला म्हणायचं पोलीस आले आई मला घेणार आता. गुरुजी आई म्हणायचे मला घाबरू नको गोविंदन आहे घाबरू नको हे घाबरायचे. परंतु आता आम्हाला घाबरण्यासारखं झालं की गुरुजींच्या पुढं आम्ही काय बोलावं आणि कसं उभं राहावं हेच आम्हाला करत नाही. हे आमचं भाग्य आहे. आता आमचं भाग्य उजळलं असं आम्ही समजतो. एवढे बोलून माझी ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रतराम बिजन आपलं 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करतात. रामकृष्ण हरी बोलतो. आदरणीय अनंत लक्ष्मण कोकणा
आमचा आज 50वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत. मजा हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू मनोनी विशेषाचा करू वेदावधी. गुरुचा आदर कसा करावा, गुरुच्या आदराने आपण काय पुढे कसे जाणावं, ह्या श्लोकामध्ये त्याचा अर्थ आहे. तर गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा, या पद्धतीने गुरु आणि शिष्य यांचं जर नातं आपण जोडायला गेलं ते आपल्याला अवघड आहे. कारण हे गुरु म्हणजे गुरुच आहे. आपुलिया पिता असे जो जागता धन्य माता पिता तयाजिया. आई वडिलांचा आदर ठेवून त्यांनी जे हे कार्य केलेले आहे ते आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी ते केलेले आहे. आणि आई वडिलांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीमागे असेल तर पुढे आपण काय करू आणि काय नाही याचा त्यांनी आज प्रत्यक्ष पुरावा आपल्याला त्यांनी दिलेला आहे. त्या पुराव्याप्रमाणे ते वागत आहेत आणि त्याचप्रमाणे ते गावाचं आणि आपल्या समाजाचं काम देखील ते अगदी आनंदाने काम करत आहेत. आणि आज ते ह्या सभागृहामध्ये आज आपण बसलोय आणि इतकी जे ही लोक जमले ते फक्त केवळ त्यांच्या आशीर्वादामुळेच आज इथे बसलेले आहेत. आणि जेव्हा आज या शिक्षक वर्गाने त्यांच्याबद्दल जे काय बोलले ते आता तुम्ही आपण सर्वांनी ऐकले आहेत. पण तो हिरा त्या खाणीमध्ये जो हिरा जन्माला येतो तो हिरा या पाटील परिसरातला कुणी आपण ओळखलं नाही त्यांना, पण त्यांचे शिक्षकांनी जे आता सांगितलंय ते मी तिथं बसल्याचं माझ्या डोळ्यातून पाहिलं. एवढा हिरा आमच्या वाडीत असताना आम्ही त्याची काहीच कदर केलेली नाही. तर कदर करण्यासाठी आज बाप या सगळ्यांना आपल्या ज्या माय बापांनी इथे बसलेले आहेत त्यांनी आज माझ्या वाडीला आणि माझ्या तरुण मुलांना इतकं सांगितलं की आपल्या जो वाडीचा हिरा आहे त्या हिऱ्याचा जर आपण सन्मान केला तर एक हिऱ्याच्या बदले आपण 10 हिरे तयार करू अशा पद्धतीने आपल्या मला तो 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल सन्माननीय श्री सरांचे मार्गदर्शक विभाग सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी, ज्या कारणासाठी आपण इथे उपस्थित आहात त्या आदरणीय आनंद कोकणा गुरुजींच्या 50व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. मित्रो, असा योग फार जीवनात खूप कमी लोकांच्या येतो. त्यांनी वयाची हाफ सेंचुरी मारलेली आहे आणि कोणीतरी आता एक कोकता म्हणून गेला की त्यांना सांगते सर 100वा वर्ष वर्धापन साजरा करण्यासाठी मी इथे येऊ. मी तर त्यांना सांगेन, आशीर्वाद देईन हे तुम जीवो हजारो साल के दिन हो 50,000. तुम जीवो हजारो साल के दिन हो 50,000. मोजायला तुम्ही मोकळे आहात, कॅल्क्युलेटर तुमच्याजवळ आहे. मित्रो, या व्यक्तिमत्वाबद्दल मी फक्त एकच वाक्य करून ठेवलेलं आहे मनात, तुम्ही आज तुमच्या समोर सांगतोय. त्यांच्याबद्दल जास्त बोलण्याची गरज नाही, या वाक्यात सगळं येणार आहे. कष्टातून निर्माण झालेला हा हिरा आहे. इथे माझी सगळी गुरुजन मंडळी आधी माझी आहे, सगळे ओळखतात मला काही लोकांची नावं तोंडपाठ आता राहिलेली नाहीत, कारण मला रिटायर होऊन 18 वर्ष झाली, त्यामुळे विसर होऊ शकतो मला. या व्यक्तिमत्वाबद्दल आता सांगण्यासारखं काही मागच्या वक्त्याने ठेवलेलं नाही, पण पुन्हा तुम्हाला सांगतो, महाराजांचे शिवाजी महाराजांचे जे अष्टपैलू सगळे खेळाडू होते त्यापैकी हा अष्टपैलू खेळाडू या शिक्षण विभागात आपला प्रथम उत्सवत आहे हे ऐकून खूप आनंद झालाय. नावात पण त्यांचा आनंद आहे. आणि आनंद कोबना हा व्यक्तिमत्व आमच्या परिसराचा एक झळझळता दिवा आहे, ज्याच्या प्रेरणेने
ही सगळी लोक रोषणाईने मोरोषण मुक्त झालेली आहेत. मी त्यांना या शुभ समयी शुभेच्छा देतो आणि या कडव्यानंतर मी आपला बोलणं थांबवतो, कारण ते बरेचसे लोक बोलणारे आहेत. शिक्षण विभागात काम करत असताना त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशीच वाटचाल पुढे चालू ठेवावी आणि याच्यापेक्षा जास्त शुभेच्छा तर त्यांनी वर्षाव करून घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. नव निहालो को वो कंदील हरम देता है. ओपनार गुरुजींसाठी म्हणतो मी. आता थोडासा हिंदी आहे, मला समजून घ्या. नव निहालो को वो कंदील हरम देता है. या लहान लहान चमुकल्या मुलांना हे देव पण देत आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही हे ध्यानात. नौ निहालों को वो कंदील हरम देता है, दस्ते मासूम को वो लोह कलम देता है. ही जी छोटी छोटी चिमुकली मुलं आहेत ज्यावेळेस ती शाळेत जातात ते बघा माझ्या समोर बसलेले आहेत. खूप आनंद होत आहे. आनंद गुरुजींचा हा सगळा पराक्रम ऐकल्यानंतर खूप आनंद होत आहे. मला इथेच आता तो परवा आठवला. नौ निहालों को वो कंदील हरम देता है, दस्ते मासूम को वो लोह कलम देता है. लिहायला शिकवतो सगळा. रोशनी बांटता है वो सूरज की तरह. सगळ्या शिक्षकांच्या प्रति हा कडवा आहे. रोशनी बांटता है वो सूरज की तरह, डूबता है तो सितारों को जन्म देता है. ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस मग आसमानात आकाशात तारे चांद हे सगळे बाहेर पडतात. असं काम करणारी अशी काम करणारी मंडळी ते शिक्षण विभागात आहे. त्यांना या शुभसमयी खूप हा प्रेरणादायी जो सोहळा आहे त्यांना खूप खूप लाभाचा हो अशी मी सर्वांच्या वतीने उपस्थितींच्या वतीने मी त्यांना अनंत शुभेच्छा देतो आणि माझे 4 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या काव्यमय शब्दामध्ये आपण सरांबद्दल ते मनोगत व्यक्त केलं. एक आदर्शमय व्यक्तिमत्व आपल्या सर्वांसमोर आहे. वेळेचं भाग ठेवता आपण आता बरीचशी मंडळी सरांच्या संपर्कात इथं उपस्थित राहिले आहे. तर सर्वप्रथम आपण औषण करून घेऊया आणि केक कापून घेऊया. त्याच्यानंतर मग जे उपस्थित इतर मान्यवर आहेत त्यांचा सत्कार सोहळा व इतरांचं मनोगत आपलं होईल. त्याच्यामुळे कोणीही जाऊ नये. सर्वप्रथम महिलांना विनंती करतो की औषण करून केक कापण्याचा कार्यक्रम पूर्ण करू. व्यवस्थापन मंडळ चंद्रकांत पुणेकर मामांचं स्वागत. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. पुष्पहार शाल श्रीफळ देताना बाबांना विनंती करतो गरजेच्या सोबत वाढ दिवस आमच्या सरांचा पुन्हा पुन्हा दिवस यावा. वाढदिवस सरांचा तुम्ही सदा हसून खेळत राहा हीच आमच्या मनाची इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बार बार दिले आए, बार बार दिले आए, बार बार दिले आए, बार बार दिले
शांतीचा हा कार्यक्रम पार पडत आहे. आज सरांसोबत सरांचे सासरे चंद्रकांत पर्रिकर बाबांचा पण आज बर्थडे वाढदिवस आहे आणि आज बऱ्याच पालकांचा वाढदिवस आहे. कारण पालक दिन आहे एक दिन म्हणजे त्याच्यामध्ये सर्वांचा पण आपण सर्वांना शुभेच्छा देऊया सर्व पालकांना. आज बरीचशी नाणी इथं सर्व क्षेत्रातली उपस्थित आहे. सर्व विद्यार्थ्यांना सर्वांनी शांतता पाळायचे. यापुढे राहिलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि जे आपले विद्यार्थी आहेत त्यांचा जो सन्मान आपण करणार आहोत. येतो शिक्षण झालेला आहे तर वेळेचे भांडे आपण येतो जो कार्यक्रम पार पाडणार आहोत त्या कार्यासाठी आपण आलो आहोत. संघर्षमय व्यक्तीचा कार्यप्रवास सर्वांना करणं गरजेचं आहे. त्यामुळे बरोबर व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. शिक्षक सर्व कर्मचारी सरांना एक बरोबर खूप छान रित्या आनंदमय हा प्रेरणादायी सन्मान सोहळा पार पडत आहे. आपण सर्व उपस्थित आला कार्यक्रमाची सुंदररित्या शोभा वाढलेली आहे. कुणीही जाऊ नये हे कार्यक्रम अजून बाकी आहे. विद्यार्थ्यांचा आणि मान्यवरांचा सन्मान सत्कार सन्मान आपल्याला करायचा आहे. तसेच काही मान्यवर जे उशीर आलेले आहेत त्याचा आपल्याला सत्कार करायचा आहे. व्यवस्थापनाकडे व्यासपीठाकडे उपस्थित राहावे. व्यवस्थापनाने व्यासपीठाकडे उपस्थित राहावे. ओके ओके थोडासा अभाव असेल कारण येत्या 2 दिवसातच कार्यक्रमाचा मी पूर्व तयार केलेली आहे. सर्वांना विनंती आहे की सर्वांनी बसून घ्यावे. सर्वांनी जागेवर बसून घ्यावे. सर्वांना विनंती आहे. पाण्याची व्यवस्था आहे. गरम करून सर्वांनी शाळांच्या मागे कार्यक्रमाचं बाकी आहे. 29 त्यांना फोटो काढायचे त्यांनी फोटो काढून घ्या. फोटोग्राफरची व्यवस्था आहे. छान रित्या आज बरेचसे शिक्षक गुरुजी आलेले आहेत. त्यांनी सरांचा सन्मान केलेला आहे. खूप छान वाटते. त्यांचा सन्मान पार पडत आहे. सर्वांनी जागेवर बसून घ्यावे. सर्वांनी जागेवर बसून घ्यावे. शांतता राखावी. व्यवस्थापक मंडळाने व्यासपीठाला आदरणी राहावे. आदरणी केक वाटप करावा. सर्व क्षेत्राचे सहकारी इथे आलेले आहेत. सर्वांनी शांतता राखावी. सर्वांनी कृपया शांतता राखावी. वेळ भरपूर झालेला आहे पण सर्वांनी कृपया शांतता राखावी.
2026 येत्या 2 दिवसामध्ये त्यांनी येतोजी सरांचा हा वाढदिवस सोहळा आयोजित केला असून थोडं नियोजन थोडंसं त्याच्यामध्ये कमतरता भासेल, परंतु प्रामाणिक प्रयत्नाने पाठीवाडी ग्रामस्थ महिला मंडळाने सरांचे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी नियोजन केलेलं आहे. उपस्थित मान्यवरांपैकी कोणी मनोगत व्यक्त करणार असेल तर मी त्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन मनोगत व्यक्त करावं. कृपया सर्वांनी शांतता राखावी. आम्ही सगळ्यांना विनंती करतो की जरा असं नसतो सगळ्यांनी आपण नंतर घेऊ. हे शिरगावचे सन्माननीय विद्यमान सरपंच विश्वनाथजी सावंत इथे उपस्थित आहेत. कृपया आपण व्यासपीठाकडे बसून घ्यायचं आहे. सगळ्यांनी बसून घ्या. कृपया बसून घ्या. कृपया बसून घ्या. सगळ्यांना विनंती आहे की मनोगती व्यक्त करण्याचे प्रश्न केलेले आहेत. विद्यार्थ्यांचं प्रश्न गर्दी होत असेल तर सर्वांनी पाणी पिऊन घ्यावे, जरा शांतता राखावी. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा, चला इकडे बघा. स्माईल. अरे मधी ना काय 2 मिनिट थांबा जरा यार. बघा स्माईल. ओके. आणि आनंदाने वातावरणात गुरु आज शिक्षक वर्ग गुरुच्या रूपात आज वाढवत आणि त्या सर्वांचं मार्गदर्शन आज आम्हाला इथं लाभणार आहे. एकंदरीत सरांचा संघर्षमय प्रवास बघता खरंच विद्यार्थ्यांनी अजून प्रेरणा घेण्यासाठी सरांचा हा संघर्षमय जीवन प्रवास आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण आपल्या अनंत लोकांकडे आहे. अजून बाकी आहे त्यानंतर आपण नंतर जर केला तर बरं होईल. अजून बऱ्याचशा मान्यवरांना मनोगत व्यक्त करायचं आहे. कृपया करून विनंती आहे की आपण पत्रकार आणि ज्या काय आपल्याला भेटवस्तू दिल्या बरं होईल. आपले सेनाचे तसेच गुरुग्राममध्ये शिरगावचे सरपंच सदस्य तसं आचार्यांना स्वागत करताना अनंत कोकणात सरांचं उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. खूप छान आणि उत्तम कामगिरी शेनाई शाळेमध्ये असताना सरांनी बजावलेली आहे. आज सर शेनाई शाळेमध्ये कार्यरत होते आणि विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये मोठा मोलाचा वाटा आहे. एकंदरीत शेनाई शाळा ISO नामांकित असून आदर्श शाळा म्हणून शेनाईला पुरस्कार प्राप्त झाला आहे. येथे सरांचं त्या सर्व कार्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या प्रेमापोटी तिथेही मान्यवर आले आहेत. आणि सध्या सर बोलोली शाळेमध्ये कार्यरत आहेत.